Today we have to learn about the gravitation. Now in the previous chapters you have to learn about the force. But what do you think about the gravitation? Yes, anyone tell me? What is the gravitation? Somebody have, it is the force. But this force means you learn in the 8th and 9th standard the physical quantity, the force is a physical quantity. Then what do you mean by the force? What the force acting on the object, then what happens? You have to learn about this. Then if you apply the force on the any object, then the object change its shape, size and direction and its position. How it will be happen if you apply the force on that object. पण आपण इयत्ता 9वीत आणि 8वी मध्ये बलाबद्दलची माहिती मिळवलेली आहे. आता ग्रॅव्हिटेशन शिकण्याच्या वेळेस आपल्याला ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना एक जाणीव द्यायची असते. पण मग हे शिकायसाठी आपल्याला आधी बल म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे. बल म्हणजे काय तर आपण ते बल जर एखाद्या वस्तूवरती लावत असतो तर त्या वस्तूमध्ये काय परिणाम होत असतो तर वस्तूचे साईज, त्याचे आकार, आकारमान आणि त्याची असलेली पोझिशन आणि त्याची असलेली दिशा ही बदलत असते. उदाहरणार्थ आपल्याला वेगवेगळे उदाहरणे याच्यावरून सांगता येतील. इफ यू कॅन प्ले विथ अ क्रिकेट बॉल देन द डायरेक्शन ऑफ द बॉल इज ऑल्सो चेंज. व्हेन यू पुश the ball in taking in your hand, then the size and shape of the ball is also changes. When any object in the rest, if you can push the object, then the object also change its position. Means when you apply the force on the any object, there will be size, shape, it will be change. Then which types of forces do you know? When you learn about the gravitation, first you have to find which types of forces. There mainly 3 types of forces are there: gravitational force, electromagnetic force, and nuclear force. In this chapter, you have to learn about the gravitational force. What is the gravitational force? The force acting on any object by the earth is called gravitational force. It is also called universal force. In the 9th standard, you have to learn about this force. So आपण इयत्ता 9वी मध्ये या ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दलची थोडी माहिती घेतलेली आहे. तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच काय तर पृथ्वीकडून एखाद्या पदार्थावर लागणारं बल. पण हे पृथ्वीकडून पदार्थावर लागणारं बल हे फक्त पृथ्वीकडून लागतं का तर असं नाहीये. प्रत्येक कुठल्याही ऑब्जेक्टवर जे कुठलाही पदार्थ असेल, कुठलीही वस्तू असेल तर त्याच्यावरती ते बल लागलेलं असतं. म्हणून त्याला वैश्विक बल असं सुद्धा म्हटलं जातं. हे आपण मागच्या वेळेस पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे या गुरुत्वाकर्षण याच्यामध्ये आपण शिकताना आधी या फोर्सचे जे प्रकार आहेत ते आपण बघतोय. तर त्याच्यातले पण 3 मुख्यत्वे पाहिले. एक गुरुत्वाकर्षण फोर्स बल, गुरुत्वीय बल. दुसरा आहे त्याच्यामधलं विद्युत चुंबकीय बल आणि तिसरा आहे न्यूक्लिअर बल. आता या तिघांमध्ये सर्वात जास्त कार्यान्वित आणि ज्याचा आपण बघत असतो ते वीक असलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वीक आहे पण त्याचे व्याप्ती खूप मोठी आहे. मग आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दलची सर्वात आधी कल्पना की कोणाला आली तर आपण माहिती आहे तुम्हाला की सर आयझॅक न्यूटन. वेन द स्टोरी अबाउट दॅट इज Newton is sitting in the garden and at that time the apples will fall and he see. Then the many questions arises in his mind. Why this apple is not go vertically? Why this apple go horizontally? Why this apple not go in the any angle with the vertical line? In this way, so many questions arises in the Newton's mind. Suppose he is sitting in that tree
and this apple is downward vertically on the earth. Then he think, why not this apple will go this side? Why not this apple go in this side? हे बघा, ग्रॅव्हिटेशनल चा विचार करताना सर्वात आधी प्रत्येक जणी क्रिया बघत असतो, पण सर आयझॅक न्यूटन या शास्त्रज्ञाला तसे वेगवेगळे प्रश्न पडले किंवा झाडावरून हे सफरचंद खाली पडताना ते या लंब दिशेतच का खाली पडत आहे, ते असं तिरप या बाजूला का नाही जात, ते इकडे हॉरिझॉन्टली असं या बाजूला का नाही जात. तर अशा प्रकारे त्याचे अनेक प्रश्न त्याच्या माइंडमध्ये होते. आणि त्याच्यानंतर मग त्याने या सर्व प्रश्नांवर तो शांत बसला नाही, तो खूप विचार करत बसला. आणि विचार करत असताना त्याच्यानंतर असं लक्षात आलं की सम फोर्स विल पुल दिस ऍपल अँड दॅट फोर्स इज vertically downward side, and that force is nothing but the gravitational force, and this gravitational force is act towards the center of the earth. म्हणजे कुठल्याही पदार्थाला अर्थचं जो सेंटर आहे त्याच्याकडे खेचणारं जे बल आहे त्याला आपण म्हणतो गुरुत्वीय बल. आणि म्हणून हे सर्व सफरचंद वगैरे जे आहे हे असे तिरपे हॉरिझॉन्टली म्हणजे लंब वगैरे असे न जाता ते सरळ खाली जमिनीवर पडत असतात. म्हणजे जमिनीवर पडण्यामागचं कारण हेच आहे की तो गुरुत्वीय बल जे आहे हे त्याला डाऊनवर्ड दिशेला आपल्या सेंटरकडे खेचत असतं, म्हणजे लंब दिशेने ते त्याला खाली खेचत असतं. आणि म्हणूनच हे जे बल लागतं कुठल्याही पदार्थावर तो पदार्थ अगदी खाली पडत असतो. मग आता हे फक्त झाडावरचे ऍपल वगैरे याच्यावर आहे का, तर जर समजा आपण वर इथे चंद्र घेतला फार लांब, मून, तर मून आणि अर्थचं सेंटर यांच्यामध्ये पण काही बल असेल का, हे गुरुत्वीय बल असेल का, तर हो, हे गुरुत्वीय बल या पृथ्वीच्या केंद्रात आणि मून मध्ये पण आहे, जे फार अंतरावर आहे. कारण त्याला वैश्विक बल आपण म्हटलेलं आहे. हे पृथ्वीच्या संदर्भात आहे. विश्वामध्ये जेवढे काही स्टार प्लॅनेट वगैरे आहेत त्या सर्वांच्या संदर्भामध्ये हे बल कार्यान्वित आहे आणि अशामुळे ते बल इथे होतं. मग आता प्रश्न आपल्याला पडेल की जसं सफरचंद व्हर्टिकली खाली पडलं तसा चंद्र पण खाली पडेल का? द मून इज ऑल्सो फॉल ऑन द अर्थ. व्हाय दिस मून इज नॉट फॉल ऑन द अर्थ? तो का पडत नाही बुवा याच्यावरती? तर त्याचं साधं उत्तर आहे की मून आणि अर्थ बोथ आर रिव्हॉल्विंग अराउंड each other. Then the earth is revolving around itself and also revolving around the sun. Moon, when the moon is in the circular motion, due to the motion of the moon, that moon cannot fall on the earth. त्या चंद्राला जी त्याची वर्तुळाकार गती आहे त्या गतीमुळे तो चंद्र या पृथ्वीवरती पडत नाही. कारण त्याच्यामध्ये पण बल आहे, दोघांमध्ये जे बल आहे त्या बलाला असलेल्या गतीमुळे तो चंद्र या पृथ्वीवरती पडत नाही. हे अगदी साधं त्याचं उत्तर आहे. तर अशा प्रकारे आपण या सर आयझॅक न्यूटन याला हे पडलेले प्रश्न होते आणि त्याच्यावरून मग त्याने त्याचं निराकरण केलं. आणि आपल्याला एक मोठा सिद्धांत त्याने दिला की आपण त्याला म्हणतो की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर अशा प्रकारे या न्यूटनचे जे त्याने त्याचं योगदान दिलेलं आहे त्याच्यावरून त्याने त्या याच्यामध्ये नियम आपल्याला सांगितलेले आहेत की न्यूटनचे गतिविषयक नियम पण त्याने आपल्याला दिले. तर गतिविषयक नियम आपण इयत्ता 9 शिकलेलो आहेत. अजून तुम्हाला कोणाला सांगता येत असतील तर बघा. तर गतिविषयक नियम आपण थोडक्यात बघू. इथे आपल्याला फक्त त्याचा रेफरन्स घ्यावा लागतो म्हणून आपण ते इथे घेणार आहोत. तर न्यूटनचे गतिविषयक पहिला नियम आहे, इफ द ऑब्जेक्ट is at the rest, it always in the rest, or the object in the uniform motion, it will be remain always in the uniform motion unless any external force act on it. पहिला नियम असा आहे आपला की जर एखादा पदार्थ एखादी वस्तू विराम अवस्थेमध्ये असेल, स्थिर असेल तर ती स्थिरच राहते. आणि एखादी वस्तू here when you describe these three laws, then
this Newton says that all these three laws are obeyed, but the first law is only having no external force act on the body, and this is possible in only vacuum, because there is a friction force is present all over on the earth. Then the next point is circular motion and centripetal force. Circular motions, you learn the types of motion in the previous standard. What are the types of motion? Translational motion, oscillatory motion, and circular motion. Here you learn about the circular motion because you learn about the centripetal force. Centripetal force is nothing but when the object is in the circular motion. Circular motion means, you know, the circle. Then any object is rotated in the circular motion, in the circle. Then you say that there is a circular motion of that object. The three types of motion you learn. The first is transversal motion. The object is go from one place to the another place. In circular motion, in this way, the object will be, and the third one is vibratory motion, oscillatory motion. But a pendulum. When you learn about the pendulum, means in this way, the pendulum will be go from initial position to the final position, then again initial position, and then again final position. And this types of motion is called oscillatory motion. Here we will learn about only the circular motion. The circular motion is nothing but in this way, the circulate with this. If you can take a string and one stone or any object, heavy object, will tie in the another this string. Then what happens if you can take this one and rotate this in this way? Then this object will be rotated in a circular motion in this way. And if you can release this string, then what happened? If you can release this string, then what happened? This stone or this heavy object will be go in the direction at which the point is you have to release this stone. It will be tangent to this circle. This is the circular motion. And here, in this way, suppose this object is here, and if you can distress, this string is released, then what happened? This object will be thrown away from this circular motion, and it is this force is towards the center of this circle. This force is always towards the center of this circle. And in the gravitational force, that force is also towards the center of the earth. And here, this is also at the center of the circular motion, is at the center point of the circle. And this angle is 90 degree. Here the circular motion will be discussed in this way. And this centripetal force is always work in any circular motion. वर्तुळाकार गती जे आपण पाहिलं, त्या वर्तुळाकार गतीमध्ये तीन प्रकारच्या गती आपण पाहिल्या. दोलकाची गती, एक गती आणि वर्तुळाकार गती. त्या वर्तुळाकार गतीबद्दल आपल्याला जास्त बघायचं आहे, कारण की आपल्याला अभिकेंद्रीय बल याचा अभ्यास करायचा. अभिकेंद्रीय बल म्हणजे काय? की केंद्राकडे जे बल खेचत असतं ते साधारण.
आता तुम्ही पाहिलं की आपण एक स्टोन किंवा काही ऑब्जेक्ट घेऊन जर तो दोऱ्याला बांधून गोलाकार फिरवला तर तो सर्क्युलर मोशन मध्ये येतो, म्हणजे अभिकेंद्री गती त्याला असते. आणि या वर्तुळाकार गतीमधून तो त्या अभिकेंद्रीय बल त्याच्यावरती लागलेलं असतं, आणि हे अभिकेंद्रीय बल कुठे असतं तर त्या केंद्रकाकडे आकर्षित झालेलं असतं. आणि या केंद्रकाकडे आकर्षित होणाऱ्या बलालाच आपण अभिकेंद्रीय बल असे म्हणतो. आता ज्या ठिकाणी आपण तो दोरा आपल्या हातातून सोडतो त्या ठिकाणी तो जो दगड आहे किंवा जी ऑब्जेक्ट आपण हेवी ऑब्जेक्ट आहे तो दूर फेकला जातो. पण तो कुठे फेकला जातो तर त्याची जर डायरेक्शन आपण पाहिली तर ती डायरेक्शन त्याच्यावर अप्लाय झालेल्या बलाला बरोबर लंब दिशेत असते, आणि ती त्या वर्तुळाला स्पर्शिका जशी आपण काढतो त्या स्पर्शिकेच्या दिशेने ती फेकली जाते. असं एक अभिकेंद्रीय बल इथे कार्यरत असतं. या अभिकेंद्रीय बलाचा उपयोग करून सर्कस वगैरे मध्ये ज्या रिंग वगैरे खेळतात ते म्हणजे किंवा डंबेल्सचा सर्क्युलर मोशन घेऊन डंबेल्स ते हात खाली केल्यावरती तिला जोरात वेग येतो, त्याचा आणि याचा काहीतरी संबंध आहे. ते तुम्ही बघा विचार करून की काय असेल का नसेल त्याचा संबंध असेल. तर अशा प्रकारचं एक वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्रीय बल होतं. आता हे याचा अभ्यास झाल्यानंतर या फार आधी केप्लर्स हा जो काही शास्त्रज्ञ होऊन गेला त्या केप्लर्स या शास्त्रज्ञाने न्यूटन्स लॉच्या आधी पण या आपल्या ग्रहांच्या गतीविषयी काही नियम करून ठेवलेले होते. केप्लर्स गिव्ह द पॉस्टुलेट्स अबाउट द प्लॅनेटरी मोशन, आणि तेव्हा त्याने 3 नियम आपल्याला सांगितलेले आहेत या ग्रहांच्या दिशेविषयी. त्या केप्लरचे जे नियम आहेत त्यात त्याने 3 नियम हे सांगितले, किंवा कुठलीही वस्तू जी आपण इथे सर्क्युलर मोशन म्हटलं तरी जे ऑब्जेक्ट फिरतायत म्हणजे जे आपले प्लॅनेट आहेत ते प्लॅनेट अगदीच सर्क्युलर मोशन मध्ये काही फिरत नाहीये. तर ते जे ऑब्जेक्ट आहे हे थोडे इलेप्टिकल अशा प्रकारे फिरत आहे, म्हणजे लंब वर्तुळाकार दिशेने ते फिरत आहे. तर लंब वर्तुळाकार म्हणजे काय ते तुम्हाला लक्ष देण्यासाठी जर आपण एक कोन घेतला आणि या कोनाला कुठलेही एक इन्क्लाइंड प्लेन असं जर घेतलं म्हणजे तिरकस कट मारला आपण असा इथून याला, तर हा जो काही याचा इथला शेप तयार होतो त्याला म्हणतो आपण लंबवर्तुळ. या लंबवर्तुळाकार भागामध्ये ते फिरत असतात असं त्या केप्लर्सने सांगितलं. या अशा प्रकारे ते लंबवर्तुळाकार भागामध्ये प्लॅनेट मून आहे सनभोवती अशा प्रकारे या लंबवर्तुळाकार भागामध्ये फिरत असतो. आणि याच्यावरून मग केप्लर्सने 3 नियम आपल्याला सांगितलेले आहेत. या 3 नियमांमध्ये आता पहिला नियम त्यांनी सांगितलाय किंवा या ग्रहांच्या ज्या कक्षा आहेत या इलेप्टिकल आहे म्हणजे लंबवर्तुळाकार आहे, आणि त्याच्या एका नाभीवर सूर्य असतो. याला आपण जर या अशा 2 नाभी घेतल्या तर हा इथे सन आहे, सूर्य आहे, असा केप्लरचा पहिला नियम आहे. म्हणजे ते प्लॅनेट आर revolve around the ellipse and the sun is at the one foci. Sun is at the one foci. Sun हा त्याच्या एका नाभीवर असतो, असा केप्लरचा पहिला नियम आहे. केप्लरने सेकंड नियम सांगितलाय अबाउट द एरिया. तर टाइम जे आहे त्या संदर्भामध्ये तो त्याने नियम सांगितलाय द लाईन जॉईनिंग this line joining sun and the planet is cover equal area in equal interval of time. It sweeps equal area in equal interval of time. यात कसं तर समजा इथून या पोझिशनला गेला असेल ए आणि बी अशा या पोझिशनला समजा तो गेला असेल तर
या ए पासून बी पर्यंत जो वेळ त्याला लागणार आहे त्याच्यामध्ये हा जो काही एरिया आला ए ओ बी, हा एरिया, आणि समजा आता इथे आपण this area is same. किपलरच्या दुसऱ्या नियमानुसार जर आपण सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी एक सरळ रेषा घेतली तर ती सरळ रेषा घेतल्यावर त्याने कापलेलं ठराविक वेळेमध्ये कापलेलं अंतर याचा जो काही क्षेत्रफळ असतं ते तेवढ्याच वेळामध्ये कापलेल्या अंतराचं क्षेत्रफळ हे नेहमी सारखं असतं. म्हणजे इक्वल एरिया कव्हर्ड इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तर हिअर दिस एरिया ए ओ बी इक्वल टू एरिया सी ओ डी. Then again the area of E O F is equal to the area B O A. But if you can see in the diagram, this time A to B, this time C to D, and this E and A, the time is same. But here you can see that the motion of the planet from A to B is larger than the C to D, then E to F. But the area covered is equal. This is the second law of Kepler's area बद्दल. Then the timing EF and EB is same. Then the Kepler says the third rule, the third law of about the period. The period of revolution of the planet, the square of this period is directly proportional to the mean distance between sun and planet. Directly proportional to the mean distance between sun and planet. And this distance is, suppose we take r, then it will be cube of the distance. Means t square is directly proportional to the r cube. And here this t square upon r cube is equal to constant. T square upon r cube is equal to constant. And this is the Kepler's third law of motion. The Kepler's third law of motion is about the distance and timing. किपलरचा जो तिसरा नियम आहे हा आपल्याला त्याच्या लागणाऱ्या वेळेबद्दल आणि त्याच्या असलेल्या अंतराबद्दलचा आहे. इधर प्लॅनेटचा जो वेळ आहे तो वेळेचा वर्ग हा त्याच्या सरासरी अंतराच्या वर्गाशी घनाशी समानुपाती असतो. अशा प्रकारे हे किपलर्सचे 3 नियम या केपलर्सने आपल्याला सांगितलेले आहेत. असं हे आपलं पहिलं ग्रॅव्हिटेशनवरचं लेक्चर आपण आता इथे थांबवूया. यामध्ये तुम्ही पाठ्यपुस्तकातील होमवर्क म्हणून पहिले 2 प्रश्न प्रत्येकाने आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून आणायचे आणि काही तुम्हाला अडचण असल्यास तसं मला विचारायचं. धन्यवाद.